विद्यार्थी मित्रांनो बघा इथे स्टाफ नर्स या पदासाठी भरती प्रक्रिया निघालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे तुम्हाला इथे ही पदभरती पाहायला भेटणार आहे। नाशिक मध्ये ही पदभरती तुमची केली जाणार आहे। तर कुठे असेल बघा, ही महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक इथे तुमची ही भरती असणार आहे मित्रांनो। आता या भरतीमध्ये नोटीस फॉर एंगेजमेंट ऑफ स्टाफ नर्स पोझिशन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर स्टाफ नर्स ची जी पदे असणार आहेत ती पदे इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरली जाणार आहेत। आणि ही पदे असणार आहेत अंडर कशा कोणाच्या अंडर आहेत हे पदे बघा, महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई अंतर्गत ही पदभरती इथे करून घेतली जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो दिनांक आहे बघा 26/5/2025 दिवशी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर या जाहिरातीबद्दलची आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनल मध्ये। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले असेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करू। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही ते पदभरती तपशील मध्ये पाहू शकता। इथे पदाचं नाव आहे बघा, आर्ट स्टाफ नर्स हे पदाचं नाव असणार आहे। नंबर ऑफ वॅकन्सीज इथे एक वॅकन्सी इथे सांगितलेली आहे। आणि आता त्याच्यानंतर तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागणार आहे बघा, तुम्हाला बीएससी नर्सिंग लागले किंवा जेएनएम झालेलं असेल तर विद्यार्थी ते अर्ज करू शकणार आहे। कॅन्डिडेट मस्ट बी रजिस्टर्ड इन स्टेट नर्सिंग काउन्सिल, म्हणजे तुमच्याजवळ रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी असणार आहे। त्यासोबत तुम्हाला इसेन्शियल एक्सपिरियन्स मध्ये बघा, कॅन्डिडेट शुड बी कॉम्प्युटर लिटरेट विथ वर्किंग नॉलेज ऑफ MS ऑफिस इंटरनेट अँड इलेक्ट्रिक मेल, तुम्हाला MS ऑफिस आणि तुम्हाला इलेक्ट्रिक मेलचा वापर करता आला पाहिजे। त्यानंतर आहे एंगेजमेंट विथ की पॉप्युलेशन अँड अफेक्टेड कम्युनिटीज ॲट फील्ड लेवल, फील्ड लेवलला तुम्हाला कम्युनिकेशन वगैरे या गोष्टी करता आल्या पाहिजेत। आता बघा यानंतर तुम्हाला या पदासाठी जी पगार भेटणार आहे, पेमेंट भेटणार आहे 21,000 रुपये दरमहा इथे तुम्हाला भेटणार आहे। तर अशा प्रकारे ही पदभरतीची सविस्तर माहिती होती। याच्यामध्ये तुम्हाला इलिजिबिलिटी, पगार किती आहे, किती वॅकन्सी आहे, हे सर्व गोष्टी आपण आता पाहून घेतलेल्या आहे। त्याच्यानंतर आपण महत्त्वाच्या काय अटी आहेत त्या आपण इथे पाहून घेणार आहोत। आता निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर निवड प्रक्रिया असणार आहे तुमचे आफ्टर स्क्रुटिनायझिंग द ऍप्लिकेशन रिसीव्ड ड्यू टू डेट शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट, जोपर्यंत तुमचे सर्व ऍप्लिकेशन डॉक्युमेंट्स वगैरे सर्व सबमिट होत नाहीत तेव्हा सर्व डॉक्युमेंट्स तुमचे चेक केले जाईल। आणि त्यानंतर जे तुमचे असणार आहेत एक तर रिटर्न एक्झाम होईल किंवा तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे। याच्यापैकी जे तुमचे होईल त्याच्यातून तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे। त्या रिटर्न पण एक्झाम घेऊ शकतात, म्हणजे लेखी परीक्षा किंवा तुमचा डायरेक्ट थेट मुलाखत देखील घेऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो। आता बघा त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, ऑल फर्दर करस्पॉन्डन्स विल बी डन ओनली बाय ईमेल, सर्व उमेदवारांना जी काही माहिती असणार आहे अर्ज भरल्यानंतर ते तुम्हाला ईमेल द्वारेच कळवण्यात येईल आहे। जसं की हॉल तिकीट असेल, कॉल लेटर असतील एक्सेट्रा, अशा सर्व गोष्टी तुम्हाला इथे समजणार। फॉर्म भरते वेळेस तुम्हाला करेक्टली तुमचं कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचं पर्सनल ईमेल ID इथे व्यवस्थितपणे भरायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला इथे जे काही हॉल तिकीट असेल, कॉल लेटर असेल, सर्व गोष्टी तुम्हाला इथे पुरवल्या जाणार आहे। आणि त्यानंतर तुमची रिटर्न एक्झाम होईल किंवा तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होईल आणि तुमचं इथे थेट मुलाखत आणि तुमची ते सरळ निवड प्रक्रिया केली जाणार आहे। आता त्यानंतर तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करता येणार आहे बघा, ॲडव्हर्टाइजमेंटची डेट आहे बघा 26/5/2025 दिवशी ॲड प्रसिद्ध झालेली आहे। आणि शेवटची जी तारीख असेल 9 जून ही 2025 तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्यासाठी। आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पत्ता आहे बघा इथे, डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन, डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, त्र्यंबक रोड, नियर गोल्फ क्लब ग्राउंड, नाशिक, डिस्ट्रिक्ट नाशिक, पिनकोड 422002 या पत्त्यावर तुम्हाला हा ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अर्ज करायचा आहे। तर अशा प्रकारे ही सर्व माहिती आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहून घेतलेली आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी हा अर्ज इथे नक्की भरायचा आहे। खूप चांगला पेमेंट वगैरे भेटत आहे तुम्हाला, ते सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजल्या असतील। शेवटी तुम्हाला नोटिफिकेशनची PDF ऑफिशियल वेबसाईट आणि आपलं टेलिग्राम चॅनल, जिथे तुम्हाला सर्व गोष्टी इथे भेटणार, PDF पण तुम्हाला टेलिग्राम चॅनललाच भेटणार विद्यार्थी मित्रांनो। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं आहे। सर्व महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला तिथे भेटत असतात। शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, जास्तीत जास्त आपण शेअर करा, तुमचे काही कमेंट असेल तर ते पण तुम्हाला करायचं आहे। शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल ऑलवरती प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे रेग्युलर जॉबचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।